मैत्रिणींनो, मी शौर्य माझ्या पुणे पंगतमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे फालुदा. तर बेकीफील्डचं हे मिक्स फालुदा प्रीमिक्स जे आहे हे वापरून मी आज फालुदा करणार आहे. मँगो फालुदा आहे हा. यासाठी मी इथं 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे. दूध हे निरसं आहे, न तापवलेलं. आता आपण याला तापवायचं आहे. हे दूध बॉईल झालं की ह्याच्यामध्ये आपण हे प्रीमिक्स घालायचं आहे आणि छान एकसारखं ढवळायचं आहे, जेणेकरून ह्यामध्ये गाठी होणार नाहीत किंवा त्यामध्ये ज्या शेवाळ्या आहेत त्या चिकटून एकसारख्या राहणार नाहीत. तर हे छान हळूहळू घालून दुसऱ्या हाताने ह्याला चांगलं मिक्स करायचं आहे. नेहमी तेच बाहेरचं खाण्यापेक्षा घरी हे छान असं तयार होतं आणि खूप कमी वेळात होतं. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. आता हे छान असं एकसारखं आपण हलवूया, जेणेकरून ह्यामध्ये असं एका साईडला सगळ्यात शेवया राहणार नाहीत. आता ह्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालणार आहे. तुमच्याकडे जेही अवेलेबल असेल ते ड्रायफ्रूट्स घालू शकता. माझ्याकडे काजू, बदाम आणि अक्रोड होते, ते मी घातलेले आहेत. आता ह्याला चांगलं 10 ते 15 मिनटं आपण उकळून द्यायचं आहे. छान असं घट्ट होतं हे. तर ही रेसिपी मी करून बघितली आहे, तर माझ्या घरच्यांना ही रेसिपी खूप आवडली. तर म्हटलं तुमच्यासोबत ही नक्की शेअर करावी. तर आता हे झालेलं आहे, तर आपण गॅस बंद करूया. गॅस बंद केल्यानंतर त्याला पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला. थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता याला छान असं क्रीमी स्ट्रक्चर आलेलं आहे, मस्त छान साई आलेली आहे. तर आता आपण एक ग्लास घेऊया. ग्लासमध्ये हे जे आपण फालुदाचं केलेलं मिक्सर आहे ते घालायचं आहे. 3 ते 4 चमचे. त्याच्या खाली तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा एक लेअर लावू शकता. छान असं घालून झालं की यामध्ये आता मी घालणार आहे बारीक कट केलेले आंब्याचे तुकडे. आणि माझ्याकडे अमूलचं मँगोचा आईस्क्रीम होतं, तर ते मी घालणार आहे यामध्ये 2 चमचे. आता याच्यावरून घालणार आहे ड्रायफ्रूट्स बारीक कट केलेले. आणि माझ्याकडे चेरीसुद्धा अवेलेबल आहे, तर ते मी चेरीसुद्धा घालणार आहे. 2 ते 3 चेरी मी तर घालणार आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला कशी लागते. माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.